राईट द सबसेट रिलेशन ओके बिटवीन. हे बघा हा डिलीट करतो आणि हा जो क्वेश्चन आहे खालचा हा वर घेतो. अरे भाई तू ऊपर चल ना, या क्या कर रहा है. ओके, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द, याला मोठं करतो. ओके, हे बघा हा, राईट द सबसेट रिलेशन बिटवीन दिस सेट्स. आता पहिला काय, पी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन पुणे. ओके, असं आहे ना, पी हा कोण, पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. ओके, पी हा पुण्यातील रहिवासी, हा सगळ्यांना कळेल आता, एकदम सोपा प्रश्न आहे. पी हा काय आहे, पुण्यातील रहिवाशांचा संच. ओके, त्याच्या पुढचा जो यम आहे तो काय बघा, यम हा कुठल्या रहिवाशांचा संच आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच. यम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. दुसरा, तिसरा काय आहे, आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे. पुढचा बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. इंग्लिश मधून पहा. हा, पी इज रेसिडेंट ऑफ पुणे. पी हा कुठला आहे, पुण्याचा माणूस, म्हणजे जे पुण्याचे लोक आहेत ते सगळे पी सेट मध्ये. एम हा मध्य प्रदेशच्या लोकांचा, आय हा इंदोरच्या लोकांचा, हा भारताच्या लोकांचा, एच हा महाराष्ट्राच्या लोकांचा. महाराष्ट्रातील कोण कोणाचा उपसंच होईल असं आपल्याला विचारलंय. सबसेट रिलेशन विचारलं आपल्याला. बघा सगळ्यात मोठा, आता इथं काय काढले पहा, मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. याच्यात पुण्याचे आले, पुण्याचे रेसिडेंट. नंतर याच्यात कोणते आले, मध्य प्रदेशचे आले, मध्य प्रदेश एमपी. नंतर कोण आले याच्यात, इंदोरचे आले, इंदोर. नंतर अजून कोण आले, इंदोरचे रहिवासी. नंतर आले भारताचे रहिवासी, इंडिया. नंतर आले महाराष्ट्राचे रहिवासी, म्हणजे महाराष्ट्र. असे हे 5 सेट आहे. मला सांगा, जो माणूस पुण्याला राहतो तो महाराष्ट्रात राहतो का? हो सर. येस. यस सर. जो माणूस महाराष्ट्रात राहतो तो भारतात राहतो का? यस सर. म्हणजे पी हा युगचा उपसंच होईल ना. मग कोणाच्या घरातून आवाज आहे त्याने म्यूट राहा बेटा, बाकीच्या डिस्टर्ब होत आहे. बघा, जो माणूस पुण्याचा आहे तो महाराष्ट्रात राहतो, म्हणजे इथं असं म्हणू शकतो मी, पी इज सबसेट ऑफ एम म्हणू शकतो. हे झालं पहिलं रिलेशन. ओके, आता जो माणूस महाराष्ट्रात राहतो तो भारतात राहतो की नाही? हो का नाही? हो सर. म्हणजे मी काय म्हणू शकतो, इथं दुसरं रिलेशन काय येईल आपलं, एम इज सबसेट ऑफ आय. सबसेट ऑफ आय. पहा पहिलं रिलेशन काय सांगितलं मी तुम्हाला, पी इज सबसेट ऑफ एम. पहिलं रिलेशन सांगितलं तुम्हाला, पहिलं रिलेशन सांगितलं पी इज सबसेट ऑफ एम. रिलेशन काय सांगितलं मी तुम्हाला, दुसरं एम इज सबसेट ऑफ आय. तिसरं रिलेशन पहा यांच्यातच. पहा, पुण्याचा माणूस कुठं राहतो, महाराष्ट्रात. महाराष्ट्राचा माणूस कुठं राहतो, इंडियात. पण पुण्याचा माणूस, पुण्याचा प्रत्येक माणूस इंडियात आहेच ना. पुण्याचा प्रत्येक माणूस हा इंडियात आहेच की नाही? म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, पी सबसेट ऑफ आय. ठीक आहे. आता बघा 4 नंबर. आता इंदोर. इंदोर ही मध्य प्रदेशची राजधानी, तुम्हाला माहिती आहे. इंदोर साठी त्यांनी एच केलंय, इंदोर एच. आणि एमपी साठी आहे एम. अरे महाराष्ट्रासाठी काय मग, महाराष्ट्रासाठी काय असं आहे का? बरोबर. ठीक आहे, नाव चुकले माझे आहे ना, सेटची नाव चुकली. चला परत घेऊ. हो सर. परत अजून सोप्या पद्धतीने घेऊ आपण. तुम्हाला त्या एक्झाम्पलची आयडिया आली, आता तुम्ही पण मला सांगू शकता. इथं कोण कोण आहे, इथं आहे भारताचे लोक. ओके, आय समजा पुणे. पुणे हा कोणात आहे, हा पुणे समजा.
ठीक आहे. हा पुणे, पुण्यासाठी काय पी. पुणे हा कुठे आहे? महाराष्ट्रात आहे की नाही? पुणे या कशात आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात. हा झाला महाराष्ट्र. ठीक आहे. आता इकडे पहा, हे हा झाला महाराष्ट्रासाठी काय आहे? महाराष्ट्रासाठी एम हा मध्य प्रदेश, बी हा इंडियाचा आहे आणि महाराष्ट्र एच हा महाराष्ट्राचा. आता बघा इंदोरसाठी आहे ना, इंदोरसाठी कोणाच्या घराचं नाव देतो रे हा? इंदोरसाठी पहा, इंदोर हा इंदोर. इंदोर हा मध्य प्रदेश मध्ये. इंदोर हा कुठे आहे? मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश. हा मध्य प्रदेश. मध्य प्रदेश साठी काय आहे? ठीक आहे. यम. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही हे कुठे आहे? दोन्ही भारतात आहे का? इंडियात आहे ना? सर. हे दोन्ही आहे इंडिया. सर. लक्षात घ्या. हा झाला इंडिया. इंडियासाठी काय बी. ठीक आहे. बघा लक्षात. परत समजून घ्या. पुणे हा कोड आहे एच मध्ये. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकते तर पहा आता, पी इज सबसेट ऑफ एच. मान्य आहे तुम्हाला? हा पी आहे एच मध्ये. एच म्हणजे महाराष्ट्र, पी म्हणजे पुणे. तसंच पहा, पी हा भारतात पण आहे ना, सबसेट ऑफ बीचा पण सबसेट आहे. तसंच पहा, एच हा सबसेट ऑफ बी. ठीक आहे. समजलं? ओके, व्हेरी गुड, शाबास. आता बघा, आय इज सबसेट ऑफ. आय हा कोणा सबसेट होईल? इंदोर हा मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. एम इज सबसेट ऑफ बी. आणि अजून इंदोर सुद्धा कशात आला? मग भारतातच आला. भारतात. अशा प्रकारे रिलेशन तुम्हाला सांगता येतील. ओके, हा झाला यांच्यातील सबसेट रिलेशन. त्यानं पुढे काय विचारलं? वरील पैकी कोणता संच हा उदाहरणार्थ विश्व संच म्हणून घेता येईल? बी. बी. यस सर, बी. आपण काय म्हणू शकतो? येथे संच बी हा विश्व संच आहे, घेता येईल. हिअर बी इज युनिव्हर्सल सेट इन दिस केस. ओके, बघा लक्ष द्या. जे मुलं आज आलेले आहेत नवीन, त्यांनी लक्षात ठेवा बेटा, आधीचे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला असे स्पीड वाढवून पण बघता येतात. या बाजूला आहे ना, डाव्या कोपऱ्याला, उजव्या कोपऱ्याला खाली बटन असतं सेटिंगचं, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्या पुढे येतं स्पीड येतो. तो स्पीड काय करायचं? 1.5 1.25 करून बघायचं. फास्ट बघणं होऊन जातं. महत्वाचे मुद्दे आपल्याला समजून जातात. वेळ पण जात नाही आपलं. ठीक आहे, आणि लिहून पण घ्यायचं. कळालंय? 5वं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना? काही शंका आहे का? बघा, वेन डायग्राम सुद्धा काढून दाखवली तुम्हाला त्या उदाहरणाची. घेऊ पुढचं? लिहून घ्या. सबसेट रिलेशन 1 2 3 4 5 आणि 6. 6 रिलेशन आहे इथं आणि निष्कर्ष आहे. सर्वांनी लिहा व्यवस्थित. 5वं उदाहरण झालं. काय चालू आहे आपला प्रश्न संच 1.3, त्यातलं झालं 5वं. चला पुढचं उदाहरण घ्या. झालं सर्वांचं? चला 5वं. 6वं घ्या. पुस्तक समोर ठेवा तुमच्या, म्हणजे लक्षात येईल, सोपं जाईल समजायला. 6वं. 6व्यामध्ये काय म्हटलं पहा? ए काय आहे? 6व्यामधलं पहिलं ए काय आहे? ए इज सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. म्हणजे काय? 5चे गुणक ना, 5चे गुणक संख्या. ओके, आता ए मध्ये काय काय येईल सांगा तुम्ही मला. 5चे गुणक कोणकोणते? मल्टिपल ऑफ 5. 5चे मल्टिपल 5 10 25. हा, 5चा पाडा म्हणा. 10 25. इनफायनाइट सेट येईल.
नंतर बी. हा सर. आता बी सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 म्हणजे 7चे गुणक. 7चे गुणक येतील बी मध्ये. तुम्हाला 7चे गुणक माहिती आहे. 7, 14, 21, 28 या पद्धतीने. 28. नंतर सी म्हणजे काय? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. 12. 12चे गुणक म्हणजे सी मध्ये काय काय येईल पहा. 12, 36. या पद्धतीने. 44. आता काय म्हणतो तो, आता तुम्ही या 3 सेटचे निरीक्षण करा. याचा आणि या तिघांसाठी विश्वसंच सांगा. या तिघांसाठी विश्वसंच कोण येईल तुम्ही. म्हणजे या तिघांचे सर्व घटक त्या संचात आले पाहिजे असा आपल्याला संच लिहायचा आहे. मग कोणता येऊ शकतो बरं असा? 6. म्हणजे बा 5 आला पाहिजे, 7 आला पाहिजे, सगळे आले पाहिजे. 12. बोला लवकर बोला. असा कोणता संच की त्या सर्व घटक येतात? अरे या सर्व धनसंख्या नाही. याच्यात शून्य आहे का? नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या नाही या सगळ्या. मग आपण इथं म्हणू शकतो ना, आपण काय म्हणू शकतो इथं आपण म्हणू शकतो की n 1 2 3 4 हा नैसर्गिक संख्यांचा संच जो आहे इज युनिव्हर्सल सेट फॉर गिवन सेट्स. काय हरकत आहे का आपला असं म्हणायला? सर्व नैसर्गिक संख्या आल्याच नाही म्हणजे विश्व संच कोणता आला इथे n. कळालं तुम्हाला? सोप्यात सोप्या भाषेत 1 2 3 4. आता याचे मल्टिपल जे ते 5 10 15 20. 5चे मल्टिपल आहे 5 10 15 20. हे काही फक्त 50 पर्यंत नाहीये. आपण 5चा पाडा 50 पर्यंत म्हणतो, पण पुढे 55 60 65 वा शेवटची संख्या माहित नाही आपल्याला. इनफायनाइट आहे ती. तसंच बी सुद्धा इनफायनाइट आहे, सी सुद्धा इनफायनाइट आहे. म्हणून आपण काय घेतलं 1 2 3 4 5 पासून पुढे. तुम्ही याला असं म्हणू शकता 4 पासून पुढे बी घेऊ शकता तुम्ही 4 5 6. पण मी नॅचरल नंबर घेऊन टाकला, हे फरक पडत नाही मोठा घेतला तरी चालतो. नैसर्गिक संख्यांचा संच. दुसरं उदाहरण पहा, लिहून घ्या. लिहून घ्या. लिहून झाल्यावर सांगा, मी पुढचं घेतो. यातलं दुसरं झालं लिहून? झालं बेटा लिहून? हो सर. हो सर. दुसरं पहा. हो सर झालं. हो सर. P set of integers which are multiples of 6. मल्टिपल्स ऑफ 4 सॉरी म्हणजे 4चे गुणक संख्या सगळे यायचे. आता 4चे गुणक कोणते तुम्हाला माहिती? 4चा पाडाच म्हणायचा. म्हणजे पी मध्ये काय काय येईल? पी मध्ये येईल 4 8 4चा पाडा 12. 4चा पाडा कधी येईन संपणार. आणि टी इज सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. ओके. म्हणजे टी मध्ये काय काय येईल इथं? सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स.
स्क्वेअर नंबर कसे पाहिजे पण इव्हनचे. इव्हन म्हणजे काय? समसंख्या. समसंख्ये वर्ग. 2, 4, 6, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. 18. असलेल्या वर्गसंख्या. वर्गसंख्या पण कशा? बघा आता आता 1 चा स्क्वेअर आहे 1, 2 चा स्क्वेअर आहे 4, 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, राईट, 5 स्क्वेअर. आता याच्यात बघा तुम्ही, हा जो 1 आहे हा कसा आहे? विषम आहे. 9 कसा आहे? विषम आहे. 25 कसा आहे? विषम. मग सम कोणते? लक्षात ठेवा, समसंख्येचा वर्ग हा सम असतो आणि विषम संख्येचा वर्ग हा विषम असतो. मग समसंख्या कोणकोणत्या आहे? 2. म्हणजे काय लिहिलं? 4, 6, 8. 2 स्क्वेअर, 4 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर. 8, असा हा संख्या 10, 10, ओके 12, ओके. 12, यांच्यासाठी विश्वसंच कसा येईल? 14. यांच्यासाठी विश्वसंच कोणता येईल? विश्वसंचाला नाव देऊ आपण यस. हा कसा राहील? 2, 4, 6, 8, 10 ज्याच्या सगळ्या समसंख्या असतील अशा अशा संख्याचा जो संच असेल त्यामध्ये हे दोन्ही पण सेट येतील. हा वरचा पण येईल, हा पण येईल आणि हा पण येईल. कारण की या दोघांमध्ये टी मध्ये पण सगळ्या समसंख्या येतील आणि टी मध्ये सर्व सुद्धा समसंख्या येतील. म्हणून फक्त समसंख्यांचा जरी संच घेतला तुम्ही तर तो या दोघांच्या बाबतीत विश्वसंच होऊन जाईल. म्हणजे सेट ऑफ इव्हन नंबर्स will be universal set for given sets. समसंख्यांचा संच हा विश्वसंच घेता येईल. विश्वसंच हा प्रत्येकाचा वेगळा पण येऊ शकतो, कारण की याला काही असं बंधन नाही आहे की तुम्ही याला काही मर्यादा घाला म्हणून. फक्त सर्व घटक त्यात दिसले पाहिजे, एवढंच फक्त त्याने अट पडली पाहिजे. ठीक आहे, ओके. नाही ना. दोन गणित झालेली. गरज नसताना म्यूट राहायचं बेटा. तिकडून काम पडलं तेव्हाच बोलायचं. ओके. जे विद्यार्थी आज चालले त्यांनी लक्षात ठेवा, आधीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळून जाईल. 5-6 दिवस झाले क्लास चालू आहे आपला. 13 तारखेपासून क्लास चालू आहे जवळपास. आणि आता असंच क्लास चालू राहणार आहे नियमित. तुम्हाला नाही कळालं तर मला परत विचारा, परत समजून सांगतो. हे समजलं सर्वांना? हो सर. पुढचं घेऊ का? हो सर. हो सर. 6 घ्या नंबर. सर. 6 नंबर. नाही सर, 7 नंबर आहे. 6 आहे ना रे बेटा. 5 झालं ना आपला, आता 6 नंबर घ्यावा लागेल. अच्छा, 6 झाला आहे ना, 7 घ्यावा लागेल. राईट, करेक्ट, तुझं बरोबर आहे. 7 घ्यावा लागेल. लेट ऑल दी स्टुडंट्स ऑफ क्लास इज अ युनिव्हर्सल सेट. लेट A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. हा, U म्हणजे काय म्हणतो तो? U म्हणजे काय म्हणतो? तुमच्या वर्गातील सर्व
students of class. All students of class. All students of class. क्लास म्हणजे वर्ग. आता ए म्हणजे कोणता सेट? 50% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थ्यांचा त्यांचा संच is set of students who secure more than 50% marks. ओके. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए लिहायची, म्हणून ए चा पूरक संच ए डॅश दाखवतो आपण. ए डॅश म्हणजे ए चा पूरक संच. त्याच्यात कोणते सेट येतील? सेट ऑफ स्टुडंट्स हू सेक्युअर लेस दॅन 50% मार्क्स. काय सांगितलं त्यांना आपल्याला की हा जो ए की नाही त्यात तुम्ही पूरक संच लिहा. पूरक संच म्हणजे काय? जे राहिलेले गोष्ट राहिलेले येते. मग आता यू म्हणजे काय? विश्वसंच आहे. विश्वसंचात कोणते? सर्व विद्यार्थी वर्गातले, तुमच्या वर्गातले सर्व विद्यार्थी. आणि ए म्हणजे काय? 50% पेक्षा जास्त गुण घेणारे. आणि ए चा पूरक संच म्हणजे कसे लिहायचे? ए चा पूरक संच लिहिताना कोणते घ्यायचे की जे ए मध्ये नाही ते सगळे. मग ए मध्ये जे नाही ते सगळे कसे येतील? ए काय? 50% पेक्षा जास्त गुण घेणारे. हू सेक्युअर स्टुडंट्स हू सेक्युअर मोर दॅन 50% मार्क्स. मग त्याच्या पूरक संचात काय होतील की ज्यांना 50% पेक्षा कमी गुण मिळाले ते. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे ए डॅश मराठीत लिहून देतो. 50% पेक्षा कमी गुण घेणारे विद्यार्थी संच. समजला तुम्हाला? हा कसा लिहिला आपण? तर पूरक संच. हो सर. हो सर. पूरक संच कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. चला एक मनाने उदाहरण देतो, ते तुम्ही सगळ्यांनी सोडवा. चला एक उदाहरण तुम्ही सोडून दाखवा. मग लिहून झालंय सगळ्यांचं? लिहायचं बाकी आहे का? लिहून घ्या, सावकाश लिहा. ठीक आहे. चला एक संच देतो. समजा तुमच्याकडे असा संच आहे. तुमच्याकडे यू हा संच आहे. यू मध्ये घटक काय आहेत? आणि बी मध्ये घटक आहेत. तर बी डॅश मध्ये कोणते घटक येतील? बी डॅश म्हणजे काय? बी चा पूरक संच. बी डॅश म्हणजे काय? बी चा पूरक संच. राहिलेले सगळे. 4, 6 आणि 8 इन. अगदी बरोबर. 4, 6, 8. अगदी बरोबर. अशा प्रकारे. यस यस. दुसरं उदाहरण घ्या. दुसरं उदाहरण क्वेश्चन. समजा तुमच्याकडे असं आहे. ए हा तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी. ओके. बी हा तुमच्या वर्गातील मुले. तर बी डॅश काय येईल? सर वर्गातल्या मुली. अगदी बरोबर. बी डॅश काय येईल? तुमच्या वर्गातल्या मुली. वर्गातील मुली.
लक्षात घ्या मित्रांनो, कधी पण आहे ना, हा बी आणि बी डॅश दोघं जर एकत्र आले तर त्यापासून पूर्णच्या पूर्ण ए बनला पाहिजे. आणि या दोघांमध्ये एकही घटक सामायिक नसतो. हे पहा, आता हा बी आणि बी डॅश यांच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही. पहा, एकही घटक सामायिक नाही. आता या केसमध्ये बघा, आता हा इथं मी इथं नाव लिहितो ना, यू लिहितो, म्हणजे यूज लिहिण्याची पद्धत विश्वसनीयसाठी म्हणून यू लिहितो. बघा इथं मी यू लिहितो, विश्वसनीयतेसाठी आपण यू हे अक्षर वापरतो, लक्षात ठेवा. आता हे जे दोघं आहे बी आणि बी डॅश याच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही, परंतु जर दोघं एकत्र आले तर त्यापासून काय बनतो, विश्वसनीयता बनतो. हे पहा, या दोघात एकही घटक सामायिक नाही, पण हे दोघं जर एकत्र आले याच्यापासून विश्वसनीयता बनतो. म्हणजे लक्षात ठेवा, या दोघांना जर तुम्ही एकत्र केलं तर त्यापासून विश्वसंच बनत असतो. लक्षात घ्या, कधीही विसरू नका. चला लिहून घ्या आपण उदाहरण. ठीक आहे, चला लिहून झालं सांगा मला. लिहिलं सर. लिहिलं सर. ठीक आहे, ठीक आहे, पुढचं. लिहिलं सर. सर एक मिनिट थांब. हो हो, थांबलेलोच आहे. आलं सर. झालं सर. ओके ओके, एका मिनिटानंतर पुढे जाऊया. आता पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन्स ऑन सेट्स. ऑपरेशन ऑन सेट्स. ऑपरेशन म्हणजे क्रिया, संचांवरील क्रिया. संचांवरील क्रिया बघायची आपल्याला, लक्ष द्या. आता संचांवरच्या ज्या आपल्या अंकगणितात ज्या क्रिया आहे, मूलभूत क्रिया त्या आहे 4, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तसे या संचांवर जी पहिली क्रिया आहे त्या पहिल्या क्रियेचं नाव आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स काय म्हणताय मराठीत? काय करा पुस्तक कोणाच्याजवळ? हा आहे सर, थांबा 5 मिनिटं. संयोग म्हणता युनियनला, याला काय म्हणतात? चला ये मला आठवेल ते. बघा लक्ष द्या इकडे. समजा ए हा एक संच आहे, आठवेल मला तो शब्द. ए हा एक संच आहे, याच्यामध्ये घटक आहे 1 2 3 4 आणि 5. आणि बी हा एक संच आहे, त्यामध्ये घटक आहे 2 5 7 आणि 9. तर यांच्यामध्ये जे कॉमन घटक आहे ना, याचे कॉमन कोणते पहा. कॉमन म्हणजे काय? दोघात असलेला सामायिक. कोणकोणता आहे? 2 आहे ना, अजून कोणता आहे? 5. कॉमनचा असतो ना, म्हणतात इंटर. या दोघांचं जर कॉमन घेतला तुम्ही, ओके ओके, ए आणि बी कॉमन आहे, त्याला म्हणतात इंटरसेक्शन. आणि तो असा अक्षराने दाखवतात पहा, या असं उलटा यू. याचं वाचन कसं करायचं? ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी येईल. आता जे कॉमन आहे तेच घ्यायचे फक्त. 2, 5. समजलं काय इंटरसेक्शन म्हणजे काय? यस सर. याला म्हणता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. चला दुसरं उदाहरण तुम्ही सोडवा. सर हा. सर हा. पुन्हा एकदा सांगा ना सर समजून. हा, लक्ष द्या. ते मराठीत सांगतो मी तुला, आठवेल मला. ते एखादी शब्द असा असतो तो कधी कधी आठवत नाही आपल्याला. ठीक आहे, बघ बेटा, हा ए हा बी आहे. ए आणि बी मधले कॉमन बघायचे फक्त. दोघात पाहिजे तो सामायिक. हा 2 आणि हा 5. हा सामायिक घटक आहे तो तो, अर्थ. त्याला म्हणतात इंटरसेक्शन. याला कसं वाचायचं? ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी या संचात कोणते घटक आले? 2, 5. पहा, हे जे उलटा यू आहे याला वाचायचं इंटरसेक्शन. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण बघा. एक्झाम्पल 2. टी आहे 1 7 9 10 50. आणि क्यू आहे 7 10 2 8 50.
आता सांगा बरं P इंटरसेक्शन Q. हा आठवलं रे मला, छेद म्हणतात त्याला, छेद संच त्याला म्हणतात छेद. सेवन याचं वाचन कसं करायचं? 7, 10, 7, 10, 15. अगदी बरोबर, 7, 10, 15. मग याच कसं वाचन करायचं पहा, P छेद संच Q असं मराठीत. आणि इंग्लिश मध्ये कसं वाचायचं? P इंटरसेक्शन इंटरसेक्शन. कळालं? हे Q. वाचायचं कसं होतं? हे झालं वाचन. हे झालं तुमचं वाचन. इथे लिहायचं वाचन 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 वाचन. हे वाचन कसं करायचं दिलं तुम्हाला. कळालं? हे छेद संच म्हणजे अशा प्रकार. लिहून घेतलं? हो सर. हो सर हो सर. हो सर. आता एक क्रिया घेऊ आपण आणि मग थांबू. पुढची जी क्रिया आहे त्या 2 नंबरची क्रिया, बर. तिला म्हणतो आपण युनियन ऑफ 2 सेट. असा यू दाखवता त्याला. याला म्हणतात संचांचा संयोग संच. संयोग संच म्हणतात. युनियन ऑफ 2 सेट. समजा एक सेट असा आहे, एक सेट आहे समजा हा ए, याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि दुसरा आहे बी. बी मध्ये एलिमेंट आहे सर 2 4 आहे बेटा. ते आपला एक मुद्दा राहिला वाटतं सर मध्ये, डिसजॉईंट सेट. हा हा होईल होईल. डिसजॉईंट सेट. हो होईल होईल, ठीक आहे, टेन्शन नको घेऊ. बघा आता लक्ष दे. आता ए संयोग बी. बघा चिन्ह कसं आहे असं. याला वाचन कसं करायचं? ए छेद सॉरी ए युनियन बी. याच्यामध्ये कोणते घटक घ्यायचे? ए चे सगळे आणि बी चे सगळे. ए चे पण सगळे आणि बी चे पण सगळे. एक पण सुटलं नाही पाहिजे. सांगा बरं कोण कोण देतील मग? 1 2 4 हा 3, 4 5 4, 5, हा 8, 8, आणि नाही, 9. एकही सुटला नाही पाहिजे दोघांमधला. फक्त नियम काय लक्षात ठेवायचा? कोणताच घटक परत परत लिहायचा नाही. कारण की आपण नाही. संतलितांना कोणताही घटक डबल लिहत नाही. मग समजला काय? एक नाही. संयोग बी. याचं वाचन कसं करायचं? ए युनियन बी. संयोग ए संयोग बी. इंग्लिश मध्ये ए युनियन युनियन 1, B. असं याचं वाचन करायचं आहे. हे झालं वाचन. ओके, रीडिंग. ओके ठीक आहे. आता 1च मिनिट राहिला फक्त, त्यामुळे आपलं होणार नाही. त्यामुळे इथं आपण थांबू. तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. डिसजॉईंट सेट उद्या सांगतो तुम्हाला समजून. ठीक आहे. सर्वांनी Yes, नियमित sir. क्लासला राहा. सर्वांनी क्लासला नियमित राहा. कोणी बेटा ऍबसेंट राहू नका. जे उलट तुमचे मित्रमंडळी त्यांना सांगा हजर राहायला. आणि हा आपला क्लास व्यवस्थित चालतो, एकदम रेग्युलर चालतो, कधीही बंद राहत नाही, सगळं व्यवस्थित होतं. तुम्हाला व्हिडिओ पाठवले जातात, तुम्हाला बेटा पीडीएफ पाठवले जाते. ते पीडीएफ सुद्धा बघत जा, अभ्यास करा. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, त्याचा सुद्धा उपयोग घ्या. आणि कसं आपल्याला शिकून पुढे जाता येईल या दृष्टीने प्रयत्न करा. ओके ठीक आहे. Yes, Bye. sir. Yes, sir. बाय Bye, sir. Bye, sir. Bye, sir. बाय बाय Bye. Bye, sir. बाय बेटा बाय. Bye, sir.